केक कापण्याच्या अगोदर एक सरप्राईज जे प्रार्थनासाठी असावं असं मला वाटतं. मल्हार प्रार्थनाचे मिस्टर या प्लीज या, आणि प्रार्थनाची सासूबाई पण, कारण सासू सुनेचं आहे म्हटल्यानंतर सासूबाईंना बोलवणं गरजेचं वाटतं. तुझाच नवरा येतोय अभिषेक. त्याचे किती सँडविच झाले असेल तुम्ही विचार करतोय. येतोय ना, येऊन देऊ या. आता तुम्हाला हुक स्टेप करायला लावणार आहे मी आज. अहो ऑन द वे आहे तोपर्यंत जरा थोडंसं गप्पा टप्पा करूया आपण. हा, सासू सुनेचा विषय आहे आणि सासूबाई इथे आहेत, म्हणजे रील सासूबाई पण आणि रिअल सासूबाई पण असं दोन्ही कॉम्बिनेशन आहे. तर दोघींना संधी आहे प्रार्थनाबद्दल भरभरून कौतुक करण्याची. सगळ्यात पहिला प्रश्न रिअल सासूबाईंना आहे की प्रार्थनाबद्दल तुम्हाला 30 सेकंद, ठीक आहे, मोजून 30 सेकंद फक्त कौतुकाचे विविध शब्द उच्चारायचे, की फक्त कौतुक म्हणजे छान, सुंदर, सुशील, चांगला स्वभाव असणारी वगैरे वगैरे. म्हणजे मी जास्त भांड फोडत नाही, तुम्ही सांगा. ठीक आहे, 30 सेकंद म्हणजे टायमर लावणार आहे. ठीक आहे, तुम्ही सुरू करा मग. त्यांना वेगळा प्रश्न आहे. स्वभावातले चांगले गुण तुम्ही सांगायचे. ठीक आहे, 1 2 3. ती सर्वतोपरी छान. जे काही क्लीन बोल्ड केलेला आहे प्रश्न. पण आता रील सासूबाईंना पण एक प्रश्न विचारते. सगळ्यात आधी तर एवढी गोड सून असताना तिच्याशी काही वाईट वागणं हे किती कठीण आहे, तुम्ही आम्हाला सांगा. ते मला वाटतं खरंच कठीण आहे तिच्याबरोबर वाईट वागणं. आणि कोण म्हणतं मी तिच्याबरोबर वाईट वागले सिनेमामध्ये. मी सिनेमामध्ये कशी वागले तिच्याशी हेच बघायला तर बोलवतो आम्ही तुम्हाला चित्रपट. नाही पण म्हणजे सिनेमाचं सोडून द्या, पण ती सून म्हणून आत्ता माझ्या आयुष्यात आली. कारण याच्या आधी काही आम्ही एकत्र काम केलेलं नव्हतं. जसं केदार बरोबर मी कधीच एकत्र काम केलेलं नव्हतं, तसं हिच्या बरोबरही नव्हतं केलं. पण सून म्हणून ती आली, पण ती मुलगी झाली आता. थँक्यू सर, खूप मोठं सरप्राईज होतं. मला ॲक्च्युली सुचत नाही आहे. आपण म्हणतो ना, वर्षाची सुरुवात इतकी गोड झाली की कधीतरी असं वाटतं की सगळं करेक्ट होणार आहे ना, छान होणार आहे ना. सो थोडी धाकधूक वाढली. आणि आता ट्रेलर लॉन्च नंतर ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांना आमची फिल्म कळणार आहे, आमचा ट्रेलर कळणार आहे. सो त्याची धाकधूक जास्त आहे. आणि त्यात फॅमिली आली. आणि माझी ताई तर दुबईहून आली स्पेशली. काल माझा बर्थडे होता, तो नवऱ्याने सरप्राईज दिली. मग आज मला माहिती नव्हतं तुम्ही इथे येणार आहात. सो ताई, आई आणि मम्मी काल भेटल्या, पण तुम्ही कोणीच मला काही बोललं नाही. सो सगळ्यांनीच हे आय थिंक सर तुम्ही सांगितलं होतं का सगळ्यांना? थँक्यू सो मच सर. खरंच म्हणजे मला सुचत नाही आता काय बोलू, पण थँक्यू सो मच फॉर दिस गिफ्ट. थँक्यू एव्हरीवन.